नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एस के नर्सिंग एज्युकेशन आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबई यांच्या संकेतस्थळावर एक नवीन अपडेट आलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की सेकंड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे 29 आणि 30 तारखेला संचालनालयाच्या मार्फत मुंबई या ठिकाणी कंडक्ट करण्यात आलेले होते. ते झाल्यानंतर आता ते जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले आहे त्यामध्ये EWS कॅन्डिडेट त्याचबरोबर समांतर आरक्षणाचे काही विद्यार्थ्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या दिवशी झालेले होते. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आता इलिजिबल आणि नॉन इलिजिबल जे कॅन्डिडेट आहेत त्याच्यामधील ज्यांचं डॉक्युमेंट्स कंप्लीट आहेत त्यांना इलिजिबल केलेलं आहे. ज्यांचे डॉक्युमेंट्समध्ये काही त्रुटी आहेत किंवा अपुरे डॉक्युमेंट्स आहेत त्यांना काय केलेलं आहे, नॉन इलिजिबल किंवा नॉट इलिजिबल केलेलं आहे. तर याबद्दलची आपण माहिती या संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तसेच जे EWS आहे, EWSची कोर्टामध्ये केस चालू होती. त्या कोर्टचा केसचा निकाल लागलेला होता. तर त्या अनुषंगाने देखील काही अपडेट्स आहेत ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण साईटवर आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खाली स्क्रोल केल्यानंतर की या ठिकाणी नवीन संदेशमध्ये जे 4 मे आहे त्या 4 मेला या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी एप्रिल 2022ला नोटिफिकेशन पडले होते. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले होते 29 आणि 30 तारखेला. तर आता 4 मेला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्टाफ नर्सेस सिलेक्शन लिस्ट नोटिफिकेशन या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचबरोबर स्टाफ नर्सेस सिलेक्शन लिस्ट मे 4, 2024ची सिलेक्शन लिस्ट देखील त्या ठिकाणी दिलेली आहे. तर आपण सुरुवातीला या ठिकाणी आपण नोटिफिकेशन पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी याच्यावर क्लिक केल्यानंतर नोटिफिकेशन डाउनलोड होणार आहे. तर नोटिफिकेशन डाउनलोड झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता थोडा डाउनलोड व्हायला उशीर होतो. तर हे अशा प्रकारचं नोटिफिकेशन या ठिकाणी डाउनलोड होत आहे. तर नोटिफिकेशन काय आहे नेमकं हे पाहूया आपण अगोदर. तर सूचना या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. याची जी डेट आहे ती दिनांक 4 मे 2024 रोजी म्हणजे आजच त्या ठिकाणी संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेले आहे. तर काय आहे नेमकं नोटिफिकेशन किंवा सूचना. तर कॉट 2000 म्हणजे कॉट 2000 स्पर्धा परीक्षा 2023च्या उमेदवारांना कळविण्यात येते की खालील नमूद बाबींच्या अनुषंगाने यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. तर खाली काही बाबी दिलेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने इलिजिबल कॅन्डिडेटची आणि नॉन इलिजिबल कॅन्डिडेटची त्या ठिकाणी यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर पहिला जो मुद्दा दिलेला आहे त्यांनी काय, आर्थिक दुर्बल घटक म्हणजे EWS या प्रवर्गातील उमेदवारांनी प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 25/5/2023 ही तारीख ग्राह्य न धरता, म्हणजे अर्ज भरण्याची जी DMRचे फॉर्म सुटले होते त्यावेळेस अर्ज भरण्याची तारीख किती होती, 25/5/2023 ही शेवटची होती. तर ही तारीख ग्राह्य न धरता सन 2023-24चे EWS प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचे माननीय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण म्हणजे जे मॅट कोर्ट आहे मुंबई येथे मूळ अर्ज 64/2024 नुसार अर्ज दाखल केला होता. सदर अर्जाचा निकाल दिनांक 16/4/2024 लागलेला आहे. तो माहिती आहे तुम्हाला, रोजी लागला असून माननीय न्यायाधिकरणाने सन 2023-2024चे EWS प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ज्या उमेदवारांनी सन 2023-24चे EWS प्रमाणपत्र सादर केले आहे अशा उमेदवारांना गुणवत्ता यादीत पात्र करण्यात आलेले आहे. तर ज्या विद्यार्थ्यांचे 25/5/2023पर्यंत ही काय होती, आपल्या DMRचे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती. परंतु त्यांना काय बऱ्याच विद्यार्थ्याकडे 2022 आणि 23चे त्या ठिकाणी EWSचे प्रमाणपत्र नसल्यामुळे आणि काही जणांकडे 23 आणि 24चेच फक्त EWSचे प्रमाणपत्र असल्यामुळे त्या ठिकाणी कोर्टात केस गेलेली होती आणि कोर्टामध्ये त्या ठिकाणी 2023-24चे जे प्रमाणपत्र आहे ते ग्राह्य धरावे यासाठी ही कोर्ट केस सुरू होती. आणि कोर्ट केस चा जो निकाल आहे 16/4/2024 रोजी त्या ठिकाणी लागलेला आहे. तर जे माननीय न्यायाधिकरण आहे म्हणजे मॅटने काय आदेश दिलेले आहेत की त्या ठिकाणी 2023-24चे EWS प्रमाणपत्र आहे ते ग्राह्य धरण्यात यावे व त्या अनुषंगाने ही आता ही लिस्ट या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. त्यामुळे इतक्या दिवस जे EWSचे कॅन्डिडेट होते त्यांना ऑर्डर दिलेल्या नव्हत्या. त्याच्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे ते सामान्य प्रशासन विभाग 19 डिसेंबर 2018 मध्ये शासन सेवेत सरळ सेवा भरतीसाठी समांतर आरक्षण कार्यान्वित करण्यात
करण्याबाबत कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकातील कार्यपद्धतीनुसार अंशकालीन प्रवर्गातील पदे त्या सामाजिक प्रवर्गातील उमेदवारांना वाटप करण्यात येत आहेत. त्याचबरोबर एक महत्त्वाची अपडेट आहे या ठिकाणी 19 डिसेंबर 2018च्या सामान्य प्रशासन विभागाचा जो निर्णय आहे की ज्या ठिकाणी अंशकालीन म्हणजे पार्ट टाईमचे जर उमेदवार त्या ठिकाणी उपलब्ध होत नसेल तर त्या प्रवर्गामध्ये जितक्या जागा पार्ट टाईमसाठी आहेत त्या प्रवर्गामध्ये त्या ठिकाणी त्या कन्वर्ट केल्या जाणार आहेत आणि समोरील जे वेटिंग लिस्टमधले जे विद्यार्थी आहेत त्यांना त्या देण्याचे ठरवले आहे. त्याच्यानंतर तिसरा जो पॉईंट आहे, समांतर आरक्षणाची पदे भरल्यानंतर शिल्लक राहिलेली समांतर आरक्षणाची पदे आणि परिचर्या पदाचे आदेश निर्गमित केल्यानंतर जे उमेदवार रुजू झाले नाहीत अशा उमेदवारांच्या जागेवर गुणाता यादीतील पुढील उमेदवारांना नियुक्ती देण्यात येत आहे. तर मागचे जे समांतर आरक्षणावर जे विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळाली होती परंतु असे विद्यार्थी जे जॉईन झाले नाहीत तर अशा विद्यार्थ्यांच्या ज्या त्या कॅटेगरीमधील जे पुढील विद्यार्थी आहेत वेटिंगवरले त्यांना देखील त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहे. असे ह्या 3 या त्या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहे. त्याच्या प्रकारे ही आजची जी लिस्ट आहे सिलेक्शन लिस्ट त्याच्यामध्ये एलिजिबल आणि नॉट एलिजिबल कॅन्डिडेटची लागलेली आहे. तर हे झालं आपलं विद्यार्थी मित्रांनो सूचना आणि परिपत्रक. तर नेमकी लिस्ट आहे ती लिस्ट कशी आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. तर या ठिकाणी गेल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्टाफ नर्सेस सिलेक्शन लिस्ट, त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ती ओपन होईल. फाईल थोडी मोठी असल्यामुळे थोडा वेळ लागतो ओपन होण्यासाठी, परंतु तर या ठिकाणी फाईल डाउनलोड होत आहे. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही फाईल डाउनलोड झालेली आहे. तर पहा या ठिकाणी मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च अँड आयुष मुंबई, त्याच्यामध्ये पोस्ट नेम स्टाफ नर्सेस. तर स्टाफ नर्सेससाठी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ही जी सिलेक्शन लिस्ट आहे ही लागलेली आहे. तर यामध्ये इलिजिबल कॅन्डिडेट झालेले आहेत. तर पाहू शकता या ठिकाणी इलिजिबल काही कॅन्डिडेट दिलेले आहेत. त्यानंतर खाली आल्यानंतर काही समांतर आरक्षणाचे देखील दिलेले आहेत बघा. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी काही जे कॅन्डिडेटचे आहेत त्यांना क्वेरीमध्ये काढलेलं आहे. या ठिकाणी जो कॅन्डिडेट आहे हा, तर यांच्यामध्ये काय डिसॅबिलिटी सर्टिफिकेट इज टेम्पररी, हे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, त्यामुळे या ठिकाणी काय केलेलं आहे नॉट इलिजिबल केलेलं आहे. तर काही कॅन्डिडेटला ज्यांच्याकडे पूर्ण डॉक्युमेंट आहेत त्यांना इलिजिबल केले आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पॅपचा हा कॅन्डिडेट आहे. या ठिकाणी यांना नॉट इलिजिबल केलेलं आहे कारण की काय पॅप सर्टिफिकेट हे काय आहे डेट आउटडेटेड आहे, म्हणजे 17/10/2023 नंतरचं पॅप सर्टिफिकेट यांच्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे पॅप सर्टिफिकेट ज्यावेळेसचं फॉर्म भरता वेळेचं पॅप सर्टिफिकेट यांच्याकडे अवेलेबल नसल्यामुळे यांना देखील नॉट इलिजिबल करण्यात आलेले आहे. या ठिकाणी पाहू शकता आणखी एक कॅन्डिडेट आहे, यांना देखील नॉट इलिजिबल केलेलं आहे कारण काय आहे की पॅप सर्टिफिकेट नॉट अटॅच, पॅप सर्टिफिकेट अटॅच केलेलं नसल्यामुळे. या ठिकाणी पाहू शकता हा जो कॅन्डिडेट आहे अर्थक्वेकचा कॅन्डिडेट VJAचा, या ठिकाणी वुमेन्स रिझर्वेशन आहे. त्याचबरोबर अर्थक्वेकला त्या ठिकाणी काय केलेलं आहे या ठिकाणी पाहू शकता अर्थक्वेकला त्यांनी येस केलेलं आहे परंतु त्यांच्याकडं त्याच्या प्रकार सर्टिफिकेट आहे त्यामुळे इलिजिबल केलेलं आहे आणि ओपन कोट्याअंतर्गत अर्थक्वेक कोट्याअंतर्गत 20वा नंबर त्यांचा असल्या कारणाने त्यांना सिलेक्शन देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारची ही सिलेक्शन लिस्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमचे नाव त्या ठिकाणी सर्च करून पाहू शकता आणि तुम्ही इलिजिबल आहात किंवा काही तुमच्यामध्ये क्वेरी काढलेले असेल तर ते क्वेरी त्या ठिकाणी तुम्ही पूर्ण करू शकता.
तर अशा प्रकारची ही लिस्ट आहे. या ठिकाणी हा एक कॅन्डिडेट आहे विद्यार्थी मित्रांनो, ठिकाणी पाहू शकता तुम्ही. तर EWS या ठिकाणी नॉट एलिजिबल केलं आहे, कारण EWS सर्टिफिकेट हे काय 14/6/2023 म्हणजे परीक्षा फॉर्मचं डेट संपल्यानंतरचं आहे. ग्रॅज्युएट पार्ट टाईम सर्टिफिकेट आहे, त्याला देखील येस केलेलं आहे, परंतु इकडं ते सर्टिफिकेट त्यांच्याकडे डॉक्युमेंटमध्ये अटॅच केलेलं नाही. त्यामुळे अशा कॅन्डिडेटला त्यांनी काय केलेलं आहे, नॉट एलिजिबल करण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पूर्ण लिस्ट त्या ठिकाणी पाहू शकता. त्याचबरोबर तुमचं नाव देखील पाहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवीन नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. आज इथेच थांबूया, तोपर्यंत धन्यवाद.